पुण्यातील गणेश मंडळ एकत्र येऊन काश्मीरमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणार, यासाठी मंडळांनी गणेशमूर्ती काश्मीरी पंडितांना सुपूर्द केल्या। गणेशोत्सवाच्या कालावधीत अनुचित प्रकार टाळण्यासाठी गणेश मंडळांनी सीसीटीव्ही लावावेत, लातूर पोलिसांचं आवाहन। पोलीस दलाच्या वतीनं आपलं लातूर सुरक्षित लातूर हा उपक्रम। सांगलीच्या गणपती पंचायतांच्या संस्थांच्या चोर गणपतीची आज पहाटे प्रतिष्ठापना झाली। चोर पावलांनी येणारा गणपती म्हणून हा गणपती प्रसिद्ध आहे। गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्यांची अनेक तासांपासून ठाणे रेल्वे स्थानकात गर्दी। मांडवी एक्सप्रेस 1 तास उशिरानं ठाणे स्थानकात आली। रत्नागिरीच्या कशेडी बोगद्याजवळ गणेश भक्तांची खासगी बस जळून खाक झाली आहे। बसचा टायर फुटल्यामुळे आग लागल्याची माहिती। चालकाच्या तत्परतेमुळे सर्व प्रवासी वेळेत बाहेर काढल्यानं अनर्थ टळला। वाशिमच्या कारंजा दारव्हा मार्गावर एका खासगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात। टायर फुटल्यानं बस रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली। 15 ते 20 जण यात जखमी झाले। चिपळूणमधील पिंपळी नदीवरील पूल कोसळला। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। पूल कोसळल्यानं 10 ते 15 गावांचा संपर्क तुटलाय। तक्रार करूनही प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। मराठा आरक्षणासाठी 29 तारखेला मुंबईकडे जाण्यापूर्वी जरांगे पाटील आज बीडच्या मांजरसुंब्यात अंतिम निर्णायक बैठक घेणार आहेत। या बैठकीत आरक्षणाच्या लढ्याबाबत महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता। जरांगेंच्या आंदोलनात सक्रिय असलेला वाळू माफिया सुयोग सोळुंकेच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे। सोळुंकेवर एमपीडीए अंतर्गत कारवाई, त्याला 1 वर्षासाठी स्थानबद्ध केलं। पबमध्ये ओळखपत्र न पाहता अल्पवयीन मुलांना मद्य विक्री केल्याचा आरोप। पुण्यामध्ये कॉलेजच्या तरुण-तरुणींच्या फ्रेशर्स पार्टीतील प्रकार। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेनं बंद पाडली फ्रेशर्स पार्टी। लिव्हर ट्रान्सप्लांट शस्त्रक्रियेनंतर पती-पत्नीचा मृत्यू झाल्याचा आरोप। पुण्यातील डेक्कन परिसरातील सह्याद्री रुग्णालयातील घटना। बापू कोमकर आणि कामिनी कोमकर असं मृत्यू झालेल्या दाम्पत्याचं नाव। कोल्हापुरातील सिद्धार्थनगरमधील राड्या प्रकरणी 400 जणांवर गुन्हा दाखल झालाय। दोन्ही गटातील 31 जणांची नावं पोलिसांना निष्पन्न। दोन्ही गटांसोबत पार पडली शांतता बैठक। वातावरण सध्या निवळलंय। आपली गाडी फोडायची तर फोडा, पण इतर धर्म प्रचारकांवर हल्ला केला तर आपल्याला संग्राम बापूमधील बापू शब्द काढावा लागेल। गांधीजींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेंचं समर्थन करणाऱ्या संग्राम बापू भंडारेंचा पुन्हा एकदा बाळासाहेब थोरातांना इशारा। संन्यस्त खडक नाटकाला बहुजन वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांसह आंबेडकरी जनतेचा विरोध। कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिरात संन्यस्त खडक नाटकाचा प्रयोग होण्याअगोदरच नाटकाचा बोर्ड काढून फेकला। नंदुरबारमधील तळोद्यात रोजवा प्लॉट येथे पूल नसल्यानं अंत्ययात्रा ही पाण्यातून नेण्याची वेळ आली। त्यामुळे आदिवासींच्या मरण यातना कधी थांबणार असा सवाल उपस्थित। परभणीच्या पालम तालुक्यातील पुयणी आडगाव येथील लेंडी नदीवरील पूल हा अतिवृष्टीत वाहून गेलाय। परिणामी 7 ते 8 गावातील गावकऱ्यांना 10 ते 12 किलोमीटरचा फेरा मारून प्रवास करावा लागतोय। धाराशिवमधील परंड्यातील सीना कोळेगाव प्रकल्प ओव्हरफ्लो झालाय। नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला। पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणावर भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला। ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे। हा तरुण सकाळी 5 वाजता जॉगिंगला गेला असता त्याच्यावर हल्ला झाला। सांगलीच्या कर्नाळ गावातील मौजे डिग्रजमध्ये एक 13 फुटी मगर आढळली आहे। कृष्णा नदीची पाणी पातळी ओसरल्यानंतर मगरीचा वावर वाढलाय। मुंबई विमानतळाबाहेर असलेल्या पेट्रोल पंपावर एका दुचाकीला आग लागली। सुदैवानं आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही। दुचाकी मात्र पूर्णपणे जळून खाक झाली आहे। सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणा पोलीस ऍक्शन मोडवर। नांदुरा येथे एका इसमाच्या घरातून 41 तलवारी केल्या जप्त। कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी मोहीम। भंडाऱ्यात लाखनीतील केसलवाडा वाघ गावात पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा। 7 जणांना अटक। 3 लाखांचा मुद्देमाल जप्त। हिंगोलीतील लक्ष्मण नाईक तांडा गावाला जलजीवन मिशन योजनेअंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर झाली आहे। शासनाकडून 98.10 लाख निधीची मंजुरी। एबीपी माझानं दाखवली होती ही पाणी टंचाईची बातमी। आपल्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत आपण गोपीचंद पडळकरांसोबत राहणार। पडळकरांबाबत बोलताना आमदार सदाभाऊ खोत यांना अश्रू अनावर। अहिल्यानगर पोलीस दल सायकलिंग असोसिएशन महाराष्ट्र यांच्या पुढाकारानं अहिल्यानगरमध्ये सायक्लोथॉन। आधा घंटा फिटनेस के लिए आणि से नो ड्रग्स अशी ब्रीदवाक्य।
सिंधुदुर्गात कोकण रेल्वेच्या कार ऑन ट्रेन रोरो सेवेला अल्प प्रतिसाद मिळतोय. खड्ड्यातून सुटका व्हावी यासाठी कोकण रेल्वेनं कार ऑन ट्रेन रोरो सेवा सुरू केली होती. चॅटजीपीटी बनवणारी कंपनी ओपन एआयची भारतात जोरदार एंट्री. कंपनीनं पहिलं ऑफिस दिल्लीत उघडलं असून कर्मचाऱ्यांची भरती सुद्धा केली आहे. भारताकडून अमेरिकेच्या डाक सेवेवर तात्पुरती बंदी. 25 ऑगस्टपासून निर्णय लागू होणार. डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या 25% टॅरिफच्या निर्णयाला प्रत्युत्तर मात्र $100 पर्यंतच्या किमतीची पत्र, कागदपत्र आणि भेटवस्तू बंदीतून वगळल्या. अमेरिकेत 5.5 कोटी व्हिसाधारकांची चौकशी करण्यात येणार आहे. यामध्ये 50 लाख भारतीयांचाही समावेश असेल. तपासणीत कुणीही इमिग्रेशन नियमांचं उल्लंघन करत असल्याचं आढळल्यास त्याचा व्हिसा रद्द होणार आहे. मेड इन इंडिया असं लिहिलेली मायक्रोचिप तुम्हाला यावर्षी अखेरीसच पाहायला मिळेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींची घोषणा. मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर, एटीएम कार्डसाठी लागणारी मायक्रोचिप अजूनही भारतात बनत नाही. बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रेचं आयोजन. रॅलीत काँग्रेस खासदार राहुल गांधी, आरजेडी नेते तेजस्वी यादव सहभागी झाले. कर्नाटकातील काँग्रेस आमदार केसी वीरेंद्र उर्फ पप्पी यांना ईडीनं अटक केली आहे. या कारवाईत 12 कोटींची रोकड आणि 4 आलिशान गाड्या जप्त केल्या. भारताकडून 24 सप्टेंबरपर्यंत पाकिस्तानी विमानांना हवाई बंदी. नोटीस टू एअरमन जारी. पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं हवाई बंदी केली होती. छत्तीसगडच्या राजनांदगावमध्ये शेतकऱ्याला अजगराचा विळखा. 12 फूट लांब आणि 25 ते 30 किलो वजनाचा अजगर असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या घटनेनंतर वन विभागानं अजगराला जेरबंद केलं. मध्य प्रदेशच्या नर्मदापुरममधील तवानगरच्या रस्त्यावर वाघाचा मुक्त संचार. रस्त्यावरून जाणाऱ्यांनी वाघाचे व्हिडिओज काढले. राजस्थानच्या सवाई माधोपूरच्या सुरवालमध्ये एसडीआरएफ जवानांना घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली उलटली. यात 2 जवान ट्रॉलीखाली आले मात्र सहकाऱ्यांनी ट्रॉली बाजूला करून त्यांचा जीव वाचवला. अमेरिकेतील फ्लोरिडा येथील जंगलातील आग ही निवासी भागातही पोहोचण्याचा धोका आहे. जोरदार वाऱ्यामुळे जंगलातील आग आता वाढली आहे. अमेरिकेतील न्यूयॉर्कमध्ये प्रवासी बसचा अपघात झाला. या घटनेत 5 जणांचा मृत्यू झालाय. नायगारा फॉल्सहून पर्यटकांना न्यूयॉर्क शहरात ही बस घेऊन परतत होती. उत्तर अमेरिकेच्या मेक्सिको सिटीमध्ये मालानं भरलेला ट्रक अचानक उलटला. सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झाली नाही. ही घटना सीसीटीव्हीमध्ये चित्रित झाली आहे. मध्य प्रदेशच्या उज्जैनमध्ये अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा आणि जान्हवी कपूर यांनी श्री महाकालेश्वर मंदिरात पूजा केली. त्यांच्या दोघांचा परमसुंदरी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. अभिनेता सलमान खानचा आगामी चित्रपट बॅटल ऑफ गलवानची सध्या जोरदार चर्चा आहे. या चित्रपटाची शूटिंग लडाखमध्ये सुरू असून सेटमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. क्रिकेटर रोहित शर्माला देखील मुंबईच्या ट्रॅफिकचा फटका बसलाय. प्रशिक्षण संपवून तो घरी परतत असताना ट्रॅफिकमध्ये अडकला. एका चाहत्यानं त्याचा व्हिडिओ काढला. अर्जेंटिना फुटबॉल संघ केरळमध्ये खेळणार तर सामना कोणत्या संघाविरुद्ध होईल हे मात्र अद्याप अस्पष्ट. सामना 10 ते 18 नोव्हेंबर दरम्यान कोची किंवा तिरुवनंतपुरममध्ये होण्याची शक्यता आहे.